This chapter, we get to know that David is facing some uncertainty in his life. परंतु जेव्हा आपण ही वचनं वाचतो त्यावेळेस आपल्याला हे समजून येतं की दावीद आपल्या जीवनात एक अनिश्चितता अनुभवत आहे. We begin with verse 1. वचन 1 ने आपण सुरुवात करूया. He says, "Preserve me, O God, for in you I take refuge." तो असं म्हणतो की हे देवा माझं रक्षण कर, कारण मी तुझ्यात आश्रय घेतला आहे. Lord, in this situation, I take refuge in you, that you are my hiding place, my help. देवा या परिस्थितीत मी तुझा आश्रय घेतो, कारण तू माझं लपण्याचं ठिकाण आहे. Preserve me, keep me. माझं रक्षण कर आणि माझं जतन कर. David then says in verse 2, I say to the Lord, you are my Lord, I have no good apart from you. आणि वचन 2 मध्ये तो असं म्हणतो की माझ्या जीवा तू यहोवाला म्हटले, तूच माझा प्रभू आहेस, तुझ्या पलीकडे मला सुख नाहीच. David is confessing this, that Lord दावीद is his Lord. दावीद हे कबूल करत आहे की तो म्हणतो प्रभू, त्याचा प्रभू. And he also confesses that he has no good apart from this great God. आणि त्या सोबत तो हेही कबूल करतो की या परमेश्वराशिवाय दुसरं काहीच सुख किंवा चांगलेपणा नाही. In verse 3 he says, as for the saints in the land, they are the excellent ones, in whom is all my delight. वचन 3 मध्ये पृथ्वीत जे पवित्र आहेत ते श्रेष्ठ आहेत, त्यांच्यासाठी माझा सर्व संतोष आहे. These are the believing ones in whom David delights. आणि हे सर्व जे आहेत ते विश्वास ठेवणारे आहेत, ज्यांच्यामध्ये दावीद आनंद करतो. He calls them excellent. तो त्यांना श्रेष्ठ म्हणतो. Verse 4, the sorrows of those who run after another God shall multiply. वचन 4 मध्ये अशा प्रकारे सांगितलं की जे इतर अन्य देवांना भजतात त्यांचं जे दुःख आहे ते बहुतपट होईल. Their drink offerings of blood I will not pour out, or take their names on my lips. त्यांची रक्ताची पेयार्पणे मी अर्पिणार नाही, आणि मी आपल्या ओठांनी त्यांचे नावही घेणार नाही. When we see at verse 3 and verse 4, we see a distinction of a wicked person and righteous person. वचन 3 आणि वचन 4 मध्ये आपण पाहतो की जो दुष्ट व्यक्ती आहेत, दुष्ट लोक आहेत आणि जे धार्मिक आहेत त्यांच्यामधला फरक. He calls the righteous ones excellent, who follow the Lord. जे धार्मिक आहेत त्यांना तो श्रेष्ठ म्हणतो, जे परमेश्वराचे आज्ञापालन करतात. And those who are godless and following other gods, other false gods, he says their sorrow will multiply. जे देवहीन आहेत आणि जे अन्य देवांना बसतात, तो म्हणतो की त्यांची दुःख जे आहेत ते बहुतपट होतील. Meaning that they have the sorrow already, but following these gods, these false gods now, is going to multiply their sorrow. याचा अर्थ ते अगोदरच दुःखामध्ये आहेत, परंतु जेव्हा ते अन्य देवाच्या भजनी लागतात त्यांचे दुःख बहुतपट होतील. And as they participate, these wicked people, when they participate in worshipping this false god, David is not going to partake in it. And moreover, David is not even, he's not going to take the false god name from his mouth. आणि जेव्हा ही दुष्ट लोक जे आहेत अन्य देवाच्या भजनी लागतात, त्याची उपासना करतात, दावीद म्हणतो की मी त्यांच्यामध्ये सहभाग घेणार नाही आणि त्या देवाचं आपल्या ओठाने तो नाव देखील घेणार नाही. Verse 5, he says, the Lord is my chosen portion and my cup, you hold my lot. वचन 5, यहोवा माझ्या वतनाचा आणि माझ्या प्यालाचा भाग आहे, माझा वाटा तूच सांभाळतोस. David says that God has provided him, and David is satisfied in whatever has God provided him. आणि दावीद असं म्हणत आहे की देवाने त्याचा पुरवठा केलेला आहे आणि त्या पुरवठ्यामध्ये दावीद समाधानी आहे. The things that he has and the things that he possesses are not something that he relies on, and those things are not his portion, but the Lord himself is his portion. ज्या गोष्टींचा पुरवठा त्याला परमेश्वराकडून झालेला आहे त्याच्यामध्ये त्याचा आनंद किंवा समाधान नाही, परंतु आणि त्याच प्रकारे त्या वस्तू त्याचा वाटा आहे असं नाही, परंतु तो म्हणतो की परमेश्वर देव माझा वाटा आहे.
And then he goes ahead in verse 6, saying, "The lions have fallen for me in pleasant places. Indeed, I have a beautiful inheritance." आणि वचन 6 मध्ये, माझ्याकरिता वतन मोजणीच्या दोऱ्या रमणीय स्थळी पडल्या आहेत. होय, मला सुंदर वतन आहे. These lines, this inheritance, is an idea of a plot in the land that God has given David, and everything that God has given to David, he thanks the Lord for that, and saying that it is God's hand which has provided this to him. आणि हे जे वतन म्हटलेले आहे ते परमेश्वराच्या हाती आहे, आणि जे काही परमेश्वराने त्याला वतन म्हणून दिलेले आहे त्यासाठी तो परमेश्वराला धन्यवाद देत आहे. In verse 7, he says, "I bless the Lord who gives me counsel. In the night also my heart instructs me." वचन 7 मध्ये, जो मला बोध करतो त्या यहोवाचा धन्यवाद मी करतो. रात्रीच्या वेळीही त्याने माझे अंतर्याम मला मसलत देते. So the Lord gives him direction on how to live his life. तर परमेश्वर त्याला मार्गदर्शन करतो कशा प्रकारे जीवन जगावं, That is a righteous life which is pleasing to God. आणि अशा प्रकारचं धार्मिक जीवन जे परमेश्वराचं गौरव करतं. And this results in David's heart instructing him about God's counsel at night as well. आणि याचा परिणाम दाविदाच्या अंतकरणावर अशा प्रकारे होतं की रात्री देखील त्याचा अंतर्याम त्याला परमेश्वराविषयी मसलत देतं. From verse 8, he says, "I have set the Lord always before me, because he is at my right hand. I shall not be shaken." वचन 8 मध्ये तो म्हणतो की मी आपल्या पुढे यहोवाला नित्य ठेवले आहे, तो माझ्या उजव्या हाताकडे आहे, म्हणून मी ढळणार नाही. Verse 9, he goes, "Therefore my heart is glad, and my whole being rejoices. My flesh also dwells secure." आणि वचन 9 मध्ये, याकरिता माझे हृदय हर्षते आणि माझे वैभव उल्हासते, माझा देहही निर्भयपणात राहील. All these words that he's saying carries a heavy weight. आणि हे सर्व जे वचनं आहेत ते अत्यंत खोल आहेत, अत्यंत अर्थपूर्ण आहेत. Pay attention to verse 10. वचन 10 कडे लक्ष द्या. "For you will not abandon my soul to Sheol, or let your Holy One see corruption." वचन 10, कारण तू माझा जीव मृतलोकात राहू देणार नाहीस, तू आपल्या पवित्राला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. David is literally saying, even if I die, I shall live. आणि दावीद जणू काय असं म्हणत आहे की जरी मी मरण पावलं तरी मी जगणार. Sheol is a Hebrew term for a realm of dead. So when a person dies, he goes to that part called Sheol. शिओर जो शब्द आहे, शिओल, तो इब्री शब्द आहे. ज्यावेळेस मरण पावतो त्यावेळेस त्या मृतलोकात आपण जातो. Yeah. Whereas a believer dies, trusting in the Lord, he goes to in the presence of God to heaven. परंतु ज्यावेळेस विश्वासणारा मरण पावतो त्यावेळेस तो प्रभूवरती ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, म्हणून तो स्वर्गात जातो. The unbelieving ones go to Sheol, this place. परंतु जे विश्वास ठेवत नाही ते मृतलोकात, शिओल या ठिकाणी खाली जातात. And in place of that, David says, "I will not stay there, okay, because God will not abandon me." आणि दावीद या ठिकाणी म्हणत आहे की मी त्या ठिकाणी जाणार नाही किंवा मी त्या मृतलोकात राहणार नाही, कारण परमेश्वर मला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाही. कुजण्याचा अनुभव, like he will see no corruption, in the sense where even if he is buried, okay, in the tomb, his body will not decay. आणि याचा अर्थ की जरी तो कबरेमध्ये पुरला गेला तरी त्याचं शरीर जे आहे ते कुजणार नाही. Again, these are very heavy words. पुन्हा हे अतिशय महत्त्वाचे शब्द आहेत. Verse 11, "You make known to me the path of life. In your presence there is fullness of joy, and at your right hand are pleasures forevermore." 11, जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील, तुझ्या समक्षतेत हर्षाची पूर्णता आहे, तुझ्या उजव्या हातात सुखे सर्व काळ आहे. Only in God's presence there is fullness of joy and pleasures forevermore at his right hand. केवळ परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आनंदाची पूर्णता आहे आणि त्याच्या समक्षमध्ये हर्षाची पूर्णता आहे. When you take a clear plain reading of this text, when you just read it from verse 1 till verse 11, you'll think David is talking about himself.
in the psalm. आणि सरळ आपण वचन 1 ते 11 हे पूर्ण वाचले तर आपल्याला असं वाटतं की दावीद आपल्या स्वतःविषयी यामध्ये बोलत आहे. Those are really heavy words when he says, God will not abandon him, even if he dies, he will live. आणि अतिशय महत्त्वाचे हे शब्द आहेत आणि ज्या ठिकाणी दावीद म्हणत आहे की जरी तो मरण पावला तरी परमेश्वर त्याचा धिक्कार करणार नाही आणि त्याचं शरीर कुजणार नाही. And then when we look at all of the Bible, what it has to say about this chapter and this specific part of the verse, we will glorify God even more and more. आणि ज्यावेळेस आपण पवित्र शास्त्रातील इतर संदर्भ पाहतो आणि विशेष करून या वचनाविषयी पाहतो त्यावेळेस आपल्याला कळून येतं की हे अतिशय मोठ्या गौरवाविषयी बोललेलं आहे. So everyone, please turn with me to Acts 2. आणि म्हणून प्रेषित 2 याकडे आपण वळूया. प्रेषित 2. It's really important. So let us turn to that passage, focusing on verse 22 onward. प्रेषित 2 आणि 22 पासून पुढे. Anyone of you can read it. अहो इस्रायल लोकांनो, या गोष्टी ऐका. नासरी येशूच्या द्वारे देवाने जी महत्कृत्ये अद्भुत व चिन्हे तुम्हाला दाखवली, त्यावरून देवाने तुम्हाकरिता पटविलेला असा तो मनुष्य होता, याची तुम्हाला माहिती आहे. तो देवाच्या ठाम संकल्पानुसार व पूर्वज्ञानानुसार तुमच्या स्वाधीन झाल्यावर तुम्ही त्याला धरून अधर्माच्या हाताने वधस्तंभावर धरून मारले. त्याला देवाने मरणाच्या वेदनापासून सोडून उठविले, कारण त्याला मरणाच्या स्वाधीन राहणं अशक्य होते. Yes. Thank you, sister. धन्यवाद. So here is Peter right after the event of Pentecost. आणि या ठिकाणी पेत्र जो आहे तो पेंटेकॉस्टच्या घटनेनंतर तो या ठिकाणी बोलत आहे. And he's standing before Jews and preaching the gospel. यहुदी लोकांसमोर तो उभा आहे आणि तो सुवार्ता गाजवत आहे. And he's going to make a case now. He's going to reason for this Jesus Christ and his resurrection. आणि प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याच्या पुनरुत्थानाविषयी त्या ठिकाणी तो मांडत आहे. In verse 22 he says, Men of Israel, hear these words. Jesus of Nazareth, a man attested to you by God with mighty works and wonders and signs that God did through him in your midst, as you yourself know. आणि वचन 22 मध्ये तो म्हणतो की अहो इस्रायली मनुष्यांनो, या गोष्टी ऐका. नासरी येशू याच्या हातून देवाने जी सामर्थ्याची कृत्ये व अद्भुते व चिन्हे तुमच्यामध्ये केली ती तुम्ही स्वतः जाणता. त्यावरून तो देवाने तुम्हास पटवलेला मनुष्य होता. Yes. So Jews traditionally they don't believe that Jesus Christ is the Messiah who was to come. आणि यहुदी जे होते ते विश्वास ठेवत नव्हते की येशू ख्रिस्त जो आहे तो मसीहा आहे आणि जो येणारा मसीहा होता तो प्रभू येशू ख्रिस्तच आहे असा विश्वास नव्हता. Christ was this close to them, and still they didn't see him as life. ख्रिस्त त्यांच्या अगदी जवळ होता परंतु त्याच्याकडे त्यांनी जीवन म्हणून पाहिलं नाही. They did not see Christ as their Lord and Savior. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला ते तारणारा आणि प्रभू म्हणून ते पाहू शकले नाही. So Peter, being a Jew, he knows his audience. पेत्र देखील एक यहुदी या नात्याने त्याचे जे समोर श्रोते होते त्यांना तो ओळखतो. And now, being his disciple and being Christ's apostle, he's going to reason for the resurrection of Jesus Christ. आणि आता तो प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य आणि प्रेषित या नात्याने प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण त्याचं पुनरुत्थान याविषयी तो मांडत आहे. He says, it was God who sent Jesus. आणि तो सांगतो की तो परमेश्वर देव होता की ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताला या जगात पाठवले. Who did signs and wonders among you. आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्यामध्ये चिन्ह आणि अद्भुती केली. As you yourself know about it. आणि तुम्हाला देखील स्वतःला हे माहीत आहे. Verse 23, this Jesus delivered up according to the definite plan and foreknowledge of God, you crucified and killed by the hands of lawless men, God raised him up,
losing the pangs of death because it was not possible for him to be held by it. वचन 23 आणि 24 मध्ये पेत्र म्हणतो, तो देवाच्या ठरविलेल्या संकल्पाप्रमाणे व पूर्वज्ञानाप्रमाणे तुमच्या हाती दिल्यावर तुम्ही त्याला अधर्म्याच्या हातांनी वधस्तंभावर खिळून मारले. त्याला देवाने मरणाच्या वेदनांपासून सोडवून उठवले, कारण त्याने मरणाच्या स्वाधीन राहावे हे शक्य नव्हते. You see, there is this divine plan of God that we see in the Gospels where Jesus came, lived a perfect life. He lived for us, He suffered for us, He died for us, and He rose again from the dead for us. आणि या ठिकाणी तो दैवी संकल्प, देवाची योजना आपल्याला पाहायला मिळते की देवाने त्याला त्याच्या योजनेप्रमाणे या जगामध्ये पाठवले. तो आमच्यासाठी जगला, त्याने दुःख सोसले, तो मरण पावला, त्याला पुरलं गेले आणि तो पुन्हा देवाच्या सामर्थ्याने पुनरुत्थित झाला. He's literally saying to the Jews, He was among you, He was amidst you. You saw Him doing the works, the mighty works. And the salvation was this close to you, and yet you did not believe. आणि तो यहुद्यांना हे सांगत आहे की तो तुमच्या अगदी जवळ होता, तो तुम्हामध्ये राहिला, त्याने तुम्हामध्ये ही सामर्थ्याची कृत्य केले, चिन्ह केली, परंतु तुम्ही त्याला प्रभू आणि तारणारा म्हणून ओळखलं नाही. You are the one who falsely accused Him, आणि तुम्ही जे आहे त्याच्यावरती खोटे आरोप लावले. and you were the one who handed Him for death execution. आणि तुम्ही मरणासाठी त्याला शत्रूंच्या हाती सोपवून दिलं. In verse 24, Apostle Peter says this, God raised Him up, losing the pangs of death, because it was not possible for Him to be held by it. आणि वचन 24 मध्ये पेत्र म्हणत आहे की त्याला देवाने मरणाच्या वेदनांपासून सोडवून उठवले, कारण त्याने मरणाच्या स्वाधीन राहावे हे शक्य नव्हते. We see that Peter is making a case for Jesus' resurrection in this case. आणि या ठिकाणी आपण पाहतो की पेत्र जो आहे येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाबद्दल मांडत आहे. Now remember, these people are Jew. They have a very staunch hold of the Old Testament. आता हे लक्षात घ्या की समोर जे श्रोते आहेत ते यहुदी आहेत आणि जुन्या कराराचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. And David is their greatest king, as they know. आणि त्यांना हेही माहिती आहे की दावीद जो आहे तो महान राजा आहे. So what Peter does is, he points them back to the Old Testament on which they believe. तर पेत्र काय करत आहे या ठिकाणी, तो त्यांना त्यांचं लक्ष जुन्या कराराकडे लावत आहे, ज्याच्यावरती ते विश्वास ठेवतात. Now we will see the principle of Scripture interpreting Scripture. आणि या ठिकाणी आपण पवित्र शास्त्राचा जो अर्थ लावण्याचा जो नियम आहे त्याकडे आपण पाहतो. Pay very close attention to verse 25 of Acts chapter 2. प्रेषित 2:25 कडे आपण लक्षपूर्वक पाहूया. And on the other hand, your Bible, make sure that you have Psalm 16 opened as well. त्यासोबत दुसऱ्या बाजूला स्तोत्र 16 देखील आपण उघडे करून ठेवूया. Here is Peter explaining about this verse to this Jewish unbelieving crowd. आणि पेत्र जो आहे तो यहुदी लोक जे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत नाहीत त्यांना याचं स्पष्टीकरण देत आहे. He says, for David says concerning Jesus Christ. आणि तो म्हणतो की वचन 25 मध्ये दावीद त्याच्याविषयी म्हणतो, म्हणजे तो ख्रिस्ताविषयी म्हणतो. I saw the Lord always before me, for He is at my right hand, that I may not be shaken. मी नित्य आपल्या समोर प्रभूला पाहिले, कारण मी ढळू नये म्हणून तो माझ्या उजवीकडे आहे. Therefore my heart was glad and my tongue rejoiced. आणि म्हणून माझं हृदय जे आहे ते उल्हासित झालं आणि माझे जीभ जी आहे ती प्रभूची स्तुती करते. My flesh also will dwell in hope. माझा देह देखील आशेमध्ये उल्हास करतो. For you will not abandon my soul to Hades, or let your Holy One see corruption. कारण तू माझ्या आत्म्याला मृतलोकात राहू देणार नाहीस व तुझ्या पवित्राला तू कुजण्याचा अनुभव घेऊ देणार नाहीस. You have made known to me the paths of life. You will make me full of gladness with your presence.
जीवनाचे मार्ग तू मला कळविले आहेत आणि तू आपल्या मुखदर्शनाने मला हर्षभरित करशील. When we do a plain reading of just Psalm 16, we see that David, you know, it might seem that David is talking about himself in the psalm and talking all those things that God is doing for him. आणि जेव्हा आपण स्तोत्र 16 सरळपणे वाचतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की हे पूर्ण स्तोत्र जे आहे दावीद स्वतःविषयी बोलत आहे. Now, David, being the king, is also the prophet. दावीद राजा आहे, त्यासोबत तो संदेष्टा देखील आहे. So, this Psalm 16 is pointing to something greater. तर हे स्तोत्र जे आहे ते काहीतरी जे श्रेष्ठ आहे त्याच्याकडे आपल्याला आपलं लक्ष लावतं. Now, here is the keys. We'll read from verse 29. Brothers, I may say to you with confidence about the patriarch David that he both died and was buried, and his tomb is with us to this day. वचन 29 मध्ये, प्रेषित 2:29 मध्ये तो म्हणतो, अहो भावानो, कुलाधिपती दावीद याच्याविषयी मला तुम्हाशी उघडपणे बोलता येते की तो मेला व पुरलाही गेला व त्याची कबर आज पावे तो आमच्यामध्ये आहे. Verse 30, being therefore a prophet and knowing that God had sworn with an oath to him that he would set one of his descendants on his throne. वचन 30, तो तर भविष्यवादी होता आणि त्याला ठाऊक होते की आपल्याशी देव शपथ वाहून म्हणाला की मी तुझ्या संतानातील एकाला तुझ्या राजासनावर बसवीन. Very important verse 31. He foresaw and spoke about the resurrection of the Christ, that he was not abandoned to Hades, nor did his flesh see corruption. This Jesus God raised up, and of that we all are witnesses, being therefore exalted at the right hand of God, and having received from the Father the promise of the Holy Spirit, he has poured out this that you yourselves are seeing and hearing. वचन 31 ते 33, हे पूर्वी जाणून तो ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविषयी बोलला की त्याला मृतलोकात राहू दिले नाही आणि त्याच्या देहाला कुजण्याचा अनुभव आला नाही. ह्या येशूला देवाने उठवले आहे याविषयी आम्ही सर्व साक्षी आहोत. त्याने तर देवाच्या उजवीकडे उंचावलेला होऊन पवित्र आत्म्याचे वचन बापापासून घेऊन जे तुम्ही आता पाहता व ऐकता ते ओतून दिले आहे. Amazing, right? अद्भुत आहे ना? That Peter is saying to the Jews, your King David, greatest king, he spoke about the real King, Lord Jesus Christ. आणि किती अद्भुत आहे की पेत्र जो आहे तो यहुद्यांना सांगत आहे की हा तुमचा जो राजा आहे दावीद, त्याच्यापेक्षा जो श्रेष्ठ राजा प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याच्याविषयी तो त्या ठिकाणी मांडत आहे. So when we look at chapter 16 of Psalm and we look at verse 10, for you will not abandon my soul to Sheol or let your Holy One see corruption. आणि स्तोत्र 16:10 मध्ये आपण वाचतो की कारण तू माझा जीव मृतलोकात राहू देणार नाहीस, तू आपल्या पवित्राला पूजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. Though David has confidence in the Lord, yet in this scenario, David is pointing to the greater David, the one who is greater than David, Lord Jesus Christ. जरी दाविदाला पुनरुत्थानाविषयी परमेश्वरावरती आशा आहे आणि विश्वास आहे, तरी तो या ठिकाणी जो मोठा राजा प्रभू येशू ख्रिस्त त्याकडे आपलं लक्ष लावत आहे. God did not abandon Jesus Christ when he was in the tomb, but raised him from the dead on the third day. देवाने प्रभू येशू ख्रिस्ताला तो कबरेत असताना त्याला धिक्कारलं नाही, परंतु तिसऱ्या दिवशी त्याला मेलेल्यातून पुन्हा उठवले. Even before his body would decay in the tomb, God raised him on the third day, and that did not happen. प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर कबरेमध्ये कुजण्याच्या अगोदर देवाने त्याला उठवले. This is important. Peter is saying, you Jews, David died. He went to the ground, to the dust. But there's this Savior whom David talks about. He was killed right in front of you. He was buried in the tomb.
Yet his body did not decay. He was raised by the power of God to life. आणि हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्या ठिकाणी तो सांगत आहे की दावीद जो तुमचा राजा आहे, तो मरण पावला, तो कुजला आणि त्याचं शरीर जे आहे ते मातीमध्ये गेलं. परंतु प्रभू येशू ख्रिस्त जो महान तारणारा राजा आहे, त्याचं शरीर कुजलं नाही, परंतु देवाने त्याला मेलेल्यातून पुन्हा उठवलं. And you will see something similar in Acts 13:35 as well. आणि त्याच प्रकारचं प्रेषित 13 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. Well, where Paul makes the case for the resurrection of Jesus Christ. आणि त्या ठिकाणी पौल जो आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचं पुष्टीकरण करत आहे. And again there he quotes from this psalm. आणि पुन्हा याच स्तोत्रातून त्या ठिकाणी तो संदर्भ देऊन यहुद्यांना सांगत आहे That your Holy One will see no corruption. की तू आपल्या पवित्राला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाही. It's in Acts 13:35. प्रेषित 13 आणि 35 मध्ये आहे. You will not let your Holy One see corruption. तू आपल्या पवित्राला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. For David, in verse 36, he says, For David, after he had served the purpose of God in his own generation, fell asleep and was laid with his fathers and saw corruption. But, verse 37, but he whom God raised up did not see corruption. दावीद तर आपल्या पिढीची देवाच्या इच्छेप्रमाणे सेवा करून झोपी गेला आणि आपल्या पूर्वजास मिळाला आणि त्याला कुजण्याचा अनुभव आला, परंतु ज्याला देवाने उठवले त्याला कुजण्याचा अनुभव आला नाही. Amen. आमेन. All what was spoken by David about Jesus Christ, it came live. दाविदाकडून जे काही प्रभू येशू ख्रिस्ता विषय सांगण्यात आलं होतं, भविष्यवाणी करण्यात आली होती, ती सर्व काही पूर्ण झाली. It was true. ते सर्व काही सत्य होतं And it is true today. आणि आजही ते सत्य आहे. Apostles like Apostle Peter, Apostle Paul, and other apostles, they did not speak on their own accord. पेत्र आणि पौल जे आहेत त्यांनी स्वतः आपल्या मनाने याच्याविषयी बोललेलं नाही. They were led by the Holy Spirit and inspired by the Holy Spirit to write these things. ते पवित्र आत्म्याने बोललेत, पवित्र आत्म्याने प्रेरणा त्यांना मिळाली तेव्हा ते या सर्वाविषयी बोलले. It's the same Holy Spirit, He moved David, it's the same Holy Spirit who is moving these apostles. तोच पवित्र आत्मा ज्याने दाविदाला ही प्रेरणा दिली, दाविदाकडून हे सर्व लिहून घेतलं, तोच पवित्र आत्मा पौल आणि पेत्र यांना देखील तो आत्मा जो आहे तो प्रेरणा देत आहे. Hundreds of years before the event of the resurrection, the death of Christ, and the work of Christ we see on the cross, God told us what is going to happen. आणि येशू ख्रिस्ताचं मरण आणि पुनरुत्थान होण्याच्या शेकडो वर्षांपूर्वी दाविदाला देव दाखवून देत आहे की काय पुढे घडणार आहे. And God told us exactly what would happen. आणि देवाने आपल्याला अगदी तंतोतंत जे घडणार आहे त्याविषयी सांगितलं. So when we look at this psalm from these lenses, where we see that Christ is glorified, आणि ज्यावेळेस आपण या स्तोत्रामधून पाहतो त्यावेळेस आपण पाहतो की ख्रिस्त गौरवला जातो. we understand the divine plan of the triune God. देव जो त्रैक्य देव आहे त्याची दैवी योजना आपण पाहतो. To save his people from their sins. त्याच्या लोकांना त्यांच्या पापापासून सोडवण्यासाठी In Christ Jesus, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये his only begotten Son, जो त्याचा एकुलता एक पुत्र आहे, who lived a perfect life, ज्याने परिपूर्ण जीवन जगला, who did not sin, ज्याने कधीही पाप केले नाही, who obeyed his Father every moment to the point of death. ज्याने पित्याचं आज्ञापालन प्रत्येक क्षणाला आपल्या मरणापर्यंत केलं And saved his people from their sin. आणि लोकांना त्यांच्या पापापासून त्याने सोडवले. When these Jews, they heard this sermon by Peter and he preached, they were cut to heart, the word says. आणि जेव्हा या यहुदी लोकांनी पेत्राचं भाषण ऐकलं त्यावेळेस त्यांच्या
अंतकरणात जणू काही चीर पडल्यासारखे झाले. And 3,000 men were added to the kingdom that day. आणि देवाच्या राज्यामध्ये त्या दिवशी 3,000 लोकांची भर पडली. How amazing is the gospel! किती अद्भुत ही सुवार्ता आहे. We see in the Old Testament, New Testament, in the entire Bible, आम्ही जुन्या करारामध्ये, नवीन करारामध्ये आणि संपूर्ण पवित्र शास्त्रात हे पाहतो. how all the scripture points to Jesus Christ, our Lord and Savior. आणि कशा प्रकारे संपूर्ण पवित्र शास्त्र प्रभू येशू ख्रिस्ताकडे निर्देशित करतं. As we have gathered here this morning on account of the Resurrection Day and a Sunday church service, आणि आज सकाळी आपण सर्वजण पुनरुत्थान दिवस आणि प्रभूचा दिवस साजरा करण्यासाठी एकत्र जमलेलो असताना let me remind you of one thing. मला तुम्हाला एका गोष्टीची आठवण करू द्या. Jesus, who rose up from the dead, he paid the perfect price to the Father for the sin and its punishment. प्रभू येशू ख्रिस्त जो मरणातून पुन्हा उठला त्याने पित्याकडे आपल्या तारणासाठी पूर्ण किंमत भरलेली आहे. And his work of cross was accepted by God the Father. आणि त्याचं वधस्तंभावरचं कार्य जे आहे ते पित्याकडून स्वीकारलं गेलं. And you know what Jesus says today? आणि प्रभू येशू काय म्हणतो तुम्हाला माहिती आहे? I am the resurrection and life. Whosoever believes in me, yet he dies, he will live. ख्रिस्त म्हणतो की पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवून मरतो तो मेला असला तरी जगेल. And you know in whom was David hoping? आणि तुम्हाला माहिती का कोणामध्ये ही आशा ठेवून तो हे बोलला? It was this great Christ and Savior. हा तो महान तारणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे. In him he rested. त्याच्यामध्ये दाविदाने विसावा घेतला. In him we all rest. त्या ख्रिस्तामध्ये आम्ही सर्व विसावा घेतो. And this Christ ascended after his resurrection, after 40 days of time, he ascended to heaven and seated at the right hand of the Father. आणि हा ख्रिस्त त्याच्या पुनरुत्थानानंतर 40 दिवसांनी तो स्वर्गात घेतला गेला आणि पित्याच्या उजवीकडे तो बसलेला आहे. He is reigning with full authority, power. तो पूर्ण अधिकाराने आणि सामर्थ्याने तो राज्य करत आहे. And all the authority has been given to him in heaven and earth. स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार त्याला देण्यात आले आहे. This is the Christ who saves you from your sin. हा तो ख्रिस्त आहे जो तुम्हाला पापापासून वाचवतो. The call today is the same as it was back in the day. आणि जो पूर्वी देखील जे पाचारण होतं, जो उपदेश होता, तोच उपदेश आज देखील आहे. If you are in Christ, जर तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात keep believing and trusting in the finished work what Christ did on the cross. तर ख्रिस्ताने जे वधस्तंभावरती पूर्ण केलं त्याच्यावरती विश्वास ठेवा. And if you are in sin and living in this world given to the flesh and this world, जर तुम्ही पापात आहात, देहामध्ये आहात आणि या जगामध्ये रमलेले आहात, let me tell you, Jesus is life. He is the life. तर मला तुम्हाला सांगू द्या की प्रभू येशू ख्रिस्त जीवन आहे. And he is the door through which you can get to heaven. आणि तो ते दार आहे की ज्याच्याद्वारे तुम्ही स्वर्गात प्रवेश करू शकता. He is the truth. तो सत्य आहे. He is the way. The way. तो मार्ग आहे. And the call for those who are not believing is to repent and believe in this Christ Jesus. आणि तुम्हासाठी हा संदेश आहे की ज्यांनी आतापर्यंत विश्वास ठेवला नाही की तुम्ही पश्चाताप करा आणि त्या ख्रिस्तावरती विश्वास ठेवा. For in his presence there is fullness of joy. त्याच्या सानिध्यामध्ये आनंदाची पूर्णता आहे. So we die and it doesn't end there, तर आम्ही मरण पावतो आणि त्या ठिकाणी आमचा शेवट होत नाही, but we will rise again, will live again with him forever in eternity. परंतु आम्ही जे आहे ते पुन्हा उठू आणि त्याच्यासोबत अनंत काळासाठी ख्रिस्तासोबत आम्ही राहू. And that is when David says, in his presence there is fullness of joy. That's when we'll experience that. आणि तेव्हा दावीद जे म्हणत आहे की त्याच्या सानिध्यामध्ये आनंदाची पूर्णता आहे. Take this encouragement today and hope in Christ alone, who is the Lord and Savior. आज हे उत्तेजन घ्या की प्रभू येशू ख्रिस्त जो प्रभू आहे त्याच्यावरती आम्ही विश्वास ठेवा. Who is the resurrection and the life. तो पुनरुत्थान आणि जीवन आहे. Amen. आमेन.